मी तुमचा लाडका हर्षद गाडेकर. Here we go. आजचा ब्लॉग चालू होतोय 10:30 वाजता आणि आज आहे सॅटरडे आणि आज आहे ना माझ्या शाळेला हाफ डे होता. तर मी आज काही शाळेत गेलो नाही. मला सकाळी ना उठायचं जीवावर आलं नव्हतं तर मग मी झोपून राहिलो होतो ना. आज आहे ना अमोल दादा गेलेला आहे पुण्याला, कारण की तो आहे ना इकडं आला होता ना, तर त्याचं ना पुण्याला काहीतरी सामान राहिलेलं होतं, तर तो आहे ना ते सामान घेऊन येणार आहे. आता आपण जाऊ खाली. आणि मम्मीने ना आज घरी ना तूप केलेलं आहे आणि मम्मी ना फोनवर बोलते. कोणाला बोलते? नानाला. नाना तूच कोण लागतो? भाचा. हा भाच्याला. ए नाना हा बोला हर्षद. काय चालू आहे? काही नाही रे, पाणी भरतोय. ब्लॉग मत बोल मग माझ के तरी. काय बोलू हर्षद, काही नाही, सगळे सबस्क्राईब करा. हर्षदच्या चॅनल सबस्क्राईब करा. आणि मम्मी तू हा करा काही लवकर सबस्क्राईब करा. गाईज आता मी आलोय वरती, कारण की माझी रूमची ना तुम्ही एकदा हालत बघा कशी झालेली आहे. बघितली तुम्ही माझ्या रूमची हालत. तर आता आहे ना मला आहे ना पूर्ण रूम आवरून काढायची आहे. बघा ना कशी झालेली आहे माझी रूम. तर पटपट आहे ना मी ना सर्व रूम आहे ना क्लीन करून घेतो. पहिले आपण आहे ना स्टडी टेबल सोबत चालू करू. खाली चाललोय कारण की खालून आहे ना मला कॉलिंग आणायचं आहे. गाईज आता मी कॉलिंग सुद्धा घेऊन आलेलो आहे. आता सर्व क्लीन करू. आता माझ्याकडे जेवढे पण शोपीस आहे ना ते क्लीन करून घेऊ आपण. मी क्लीन करून घेतला. अजून वरचे सगळे शोपीस टेडीज वगैरे सर्व नीट लावून घेतलंय. आता टेबल पण क्लीन झालाय. आता आपण आहे ना वॉर्डरोब आवरू. आधी ना आपण आहे ना अमोल दादाचं वॉर्डरोब आवरून घेऊ. बघ कसं झालेलं आहे. त्याचे कपडे वगैरे नीट रचून घेऊ एकदा. आता यात आहे ना कपडे नीट रचू. अमोल दादाची मला एक गोष्ट लय आवडती. या शर्टला आहे ना 4 वर्ष तरी झालेले असेल तरी त्याचं शर्ट आहे ना तसं आहे. आणि हे टी शर्ट आहे ना तो रोज घालतो, म्हणजे कपडेले जपतो तो. हे ना आपल्या सह्याद्री रेनावाले ना टी शर्ट आहे, हे पण त्यांनी जपून ठेवलेलं आहे. आता सर्व कपड्यांचं आवरलेलं आहे. आता मी वरचं आवरलं असतं, पण वरती तुम्हाला एक मशीन दिसत असेल. हे बांबू लॅबचं 3D प्रिंटर आहे अमोल दादाचं. मी त्याला ना काहीच हात नाही लावणार आहे, कारण की ना त्याला काही खालून सेन्सर वगैरे असते, तर मी तिथं काहीच नाही करणार आहे. मी फक्त आहे ना खालचं आवरून घेतो आता सगळं. आणि आमच्या वॉर्डरोबला एक फीचर आहे. हे जे असतं का हे निघून पण जातं. मग आता याला ना असंच क्लीन करूया आपण. या फळीला आपण थोड्या वेळ बाहेरच राहू देऊ, कारण मग आपण आहे ना खालचं जे आहे ना ते क्लीन करून घेऊ शकतो. इथं तिथलची धूळ आपण बाहेर काढू. आता ही जी फळी आहे का ती लावून देऊ तिथं. लय जड आहे ती. फायनली फळी पण लागलेली. यात आहे ना आमच्या स्कूल बॅग वगैरे राहतात,
पण एक बॅग अमोल दादांनी नेलेली आहे आणि माझी जी स्कूल बॅग आहे ती इथं आहे. पण ती एक ब्लॅकवाली बॅग आहे ती मी धुवायला टाकलेली आहे. तर सध्या पुरतंय ना पण आहे ना लॅपटॉप इथं ठेवली, लॅपटॉप बॅग असं म्हणजे इथं सेफ राहतो. आता आहे ना मला आहे ना माझं वॉर्डरोब आवडायचं आहे. आता मी माझ्या वॉर्डरोबच्या साईडला आलेलो आहे. हे ना माझ्या वॉर्डरोबची साईड आहे. आता हे सर्व माझं वॉर्डरोब आहे. मी सर्व कपडे घरी घालून ठेवलेलेच आहे. फक्त त्या फळ्या काढून आहे ना आपल्याला पुसायचे आहे. तर आपण इथून सुरुवात करू, नाही तर खालून, नाही तर जाऊ द्या डायरेक्ट इथूनच सुरुवात करू. या घड्या मारायच्या बाकी माझ्या ते मारून घेऊ आपण. हे बघा धुळीमुळे माझं जॅकेट कसं झालं असं राहतं, त्यामुळे सगळी धूळ काढलेली होती. इथलची फळी निघते तर याला क्लीन करून घेऊ. तर आपण आहे ना शर्टचं सेक्शन आहे ना नीट करून घेऊ. माझ्या शर्टच्या सेक्शनमध्ये पॅन्ट आली. मी ना दर हप्त्याला याला आहे ना चेंज करत जातो, म्हणजे घड्या मारतो. कारण की एका हप्त्याला निघून जातात ना सगळ्या घड्या, तर मग मी ना सगळ्या घड्या मारत बसतो. हे बघा शर्टच्या मी सगळ्या घड्या मारलेल्या आहे, सगळ्या प्रॉपर. आणि हा माझा परफ्यूम सेट आहे. आता शर्ट रचले, आता ही फळी सुद्धा लावून घेऊ आपण. आणि या वॉर्डरोबचे कोपरे असे लागत राहते ना, लय लागते. यात ना सगळं माझं एक्स्ट्राचं सामान आहे, म्हणजे ते कान टोपी, अजून हे हेडफोन, ते सगळं एक्स्ट्रा सामान आहे. आता और ये देख सकते हो आईफोन के डब्बे. हा 14 प्रो मॅक्सचा, हा 15 प्रो मॅक्सचा, हा आयफोन 11चा, हा 17 प्रो मॅक्सचा आणि हा एक आयफोन 11चा. अजून एक डब्बा बाकी आहे 17 प्रो मॅक्सचा RGचा, तो वरती ठेवलेला आहे. तो या ना आता आपण इथं ठेवायला. एकदा फळी क्लीन करून घेऊ सगळ्यात पहिले. आता हे सर्व आहे ना माझे ना टी शर्ट्स आहे इथं, टी शर्ट्स हाफ पॅन्ट, तर ते आपण आहे ना एकदा काढून घेऊ. चला आता याला क्लीन करू. आता हे सर्व एक्स्ट्राचं सामान आपण तिथं ठेवून देऊ, नाही तर पहिले टी शर्ट्स ठेवून देऊ. आता सर्व टी शर्ट्स रचलेले आहे, फक्त 2 टी शर्ट्स बाकी आहे. याच्या घड्या बाकी आहे ना, तर या घड्या मारून घेऊ आपण. हे तर मी कालच घातलं होतं. हे जे अंडरवेअर आणि बनेल एका साईडला ठेवून देऊ. ही जी माझी अंडरवेअर आहे का, ही मी एक्स्ट्राची ठेवलेली आणि बनेल तर मी ते वापरत नाही. तर हे वरचं लावून घेऊ आपण सगळं. पहिले आपण हे आयफोनचे डब्बे लावून देऊ. आयफोनचे सर्व डब्बे लावलेले, ते सगळं एक्स्ट्राचं सामान लावून घेऊ. आता हे 4 कप्पे आवरलेले. आता एकदा आपण आहे ना खालचे कप्पे आवरून घेऊ. आता आपण आहे ना सर्व खालचे कप्पे आवरून घेऊ. आता याला क्लीन करू. आता ती फळी काढली आहे, तर पॅन्ट जे आहे ना माझ्याकडे एवढं पॅन्टी ठेवायला एका कप्प्यात सगळं कसं होतच नाही, तर खालचा एक्स्ट्रा कप्पा बनवलेला आहे मी पॅन्टसाठी. तर हा पण क्लीन करून घेऊ. हे सगळं एक्स्ट्रा पॅन्ट्स आहे माझ्या. याच्यात आहे ना इतकी धूळ गेलेली ना, एकदा आपण याच्यातली धूळ काढून घेऊ सर्व. चला आता तर पॅन्ट लावून देऊ तिथं. चला ही फळी लावून देऊ आपण इथं. आणि हा जो कप्पा आहे ना, यात आहे ना मी ना माझे स्कूल ड्रेस ठेवत असतो, स्कूल युनिफॉर्म. याला इथं ठेवून देऊ. आता हे ना जीन्सवाला सेक्शन आहे. माझ्याकडे 2 जीन्सचं सेक्शन आहे आणि माझ्याकडे एवढ्या जीन्स आहे ना ठेवायला जागा नाही आहे. आता आपण आहे ना ह्या काढू. हे माझे अरमानी आपल्या शॉपमधली सह्याद्री. आणि माझ्याकडे जेवढे कपडे आहे ना सर्व सह्याद्रीमधले, सर्व A to Z. आणि आज आहे ना मी सुट्टी घेतली होती, तर हे काम करून घेऊ म्हटलं आपण. कारण की हे ना मला पूर्ण रूम लय दिवसाची आवरायची होती सर्व. तर आज आहे ना मुहूर्त लागलाय, त्याला काढून घेऊ. आता आहे ना ती फळी काढली, आता ती क्लीन करू. त्याला ती फळीच काढली आहे, तर खालचं आवरून घेऊ. हे ना माझे ना सगळे इंडो वेस्टर्न ड्रेसेस आहेत. हे पण आपल्या शॉप मधले सगळे इंडो वेस्टर्न. अजून कुर्तेच आहे, हे पण आपल्या शॉप मधलं. हे पण आपल्या शॉप मधलं. हे पण आपल्या शॉप मधलं आहे. हे पण आपल्या शॉप मधलं आहे. अजून हे पण आपल्या शॉप मधले.
असे सर्व प्रकारचे ड्रेसेस आपल्या शॉपवर भेटतात. सेड किड्स फॅशन अप आणि मेन्ससाठी तर खूप भारी भारी व्हेरायटी आहे. लहान मुलांसाठी पण खूप भारी भारी व्हेरायटी आहे. आपल्या शॉपचा ॲड्रेस आहे सेंटर M2 रोड अपोजिट निमा हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर. तो आहे ना सेड मेन्स फॅशन अपचा ॲड्रेस आहे आणि ना त्याच्याच बाजूला आपलं सेड किड्स फॅशन हब आहे. चला इंडो वेस्टर्न आले ड्रेसेस ठेवून गाडी फळी लागली आहे. आता जीन्स वगैरे आपण सर्व ठेवून देऊ. त्या पहिले ना आपण ना पाणी पिऊन घेऊ कारण की ना मी ना सगळं रूम आवडली. सगळी नाही आवडली मी रूम. मी फक्त वॉर्डरोब आणि हे स्टडी टेबल आवडलेलं आहे. तेवढ्यातच मला तहान लागली तर आता पाणी पिऊन घेतो मी. आणि ही ना माझ्याकडे ना कॉपरची बॉटल आहे. फोन काय चालू आहे? रूम क्लिनिंग चालू आहे. बापरे. हे बाय अमोल दादाचं पण सगळं आवडलं. माझं पण. वा वा वा. येस मला तर चारही दिदी आली होती. आता मी ड्रेसिंग टेबल आवरून घेतो. सगळं खराब झालंय ड्रेसिंग टेबल. त्याला ना न्यूजपेपर लागेल क्लीन करायला. तरी एकदा कपड्याने क्लीन करून बघू. फायनली ड्रेसिंग टेबल सुद्धा क्लीन झालेलं आहे. आता आपण आहे ना जो साईड टेबल आहे माझ्या रूमचा बेडच्या बाजूस टेबल तो क्लीन करू. हा आहे तो साईड टेबल. आता याला क्लीन करून घेऊ. हे ना माऊस पॅडला भारी आहे. मला लय आवडतं. मस्त याचं टॉम अँड जेरी बनलेलं आहे. हा मी आहे आणि हा जो आहे ना हा दादा आहे. आता फक्त फायनलच्या 2 गोष्टी बाकी आहे. झाडू आणि पोछा. तर सगळ्यात पहिले ना आपण ना पूर्ण रूमला ना झाडू मारून घेऊ. नंतर मग पोछा मारू. आता मी रूमला ना झाडू पण मारून घेतलेला आहे. आता आपण ना पोछा मारू. सगळी रूम आवरलेली आहे. बघू शकता मस्त सगळी रूम आवरून घेतली मी. आणि आता रूम आहे ना एकदम नीट अँड क्लीन वाटते. मस्त रूम आवरली आहे. आता मला जायचं आहे आंघोळीला. आणि आज मी ना आंघोळच नाही केली आहे. तसाला एकदा आंघोळीला जाऊ. गिझर ऑन करून देऊ आणि बाहेरच 10 मिनटं बसू. गाईस फायनली माझी आंघोळ पण झालेली आणि आज ना मी ना पूर्ण 1 घंटा आंघोळ केली. मस्त आंघोळ झाली आज. आणि आज ना मी ना शॅम्पू वॉश प्लस कंडिशनर वॉश पण केलेलं आहे. त्यामुळे केस बघा कसे झाले एकदम स्मूथ सिल्की सिल्की. मी ना हाताने पण सेट करू शकतो. हे बघा एवढे सिल्की झाले. सकाळी मी जेवण केलं होतं तरी आता मला भूक लागली होती ना तर आता मम्मीने ना मला मॅगी करून दिली आहे आणि मी आता मॅगी खातोय आणि सोबत पिक्चर पाहतोय लज्जा. आता मी ना मॅगी खाल्ली. आता आईस्क्रीम खातोय. मस्त मज्जा लागली माझी. आता बसलोय आम्ही जेवायला. आज मस्त खिचडी बनलेली आहे. आता खिचडी खाऊ आणि सोबतच आहे ना ताजं घरी बनलेलं तूप आहे. चला तूप पण खाऊ. सगळ्याच आहे आज मस्त. आणि सोबत पिक्चर सुद्धा चालू आहे. काही जाता वेळ झाली ब्लॉग या ठिकाणी एंड करायची. आणि तुम्हाला माहिती मी चॅलेंज घेतलेलं आहे. मला आहे ना 26 एप्रिलपर्यंत 1 लाख सबस्क्रायबर करायचे. अजून मला आहे ना 46,000 सबस्क्रायबर लागते. लवकर आहे ना चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.